तुका म्हणे माळ गुंतलिया राहाटी गाडग्याची सुटी फुटलिया 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंग पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातु मुनींद्र समागत तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू मन मान ओ पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू मन मान पांडुरंगा 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 प्रथम नमन पांडुरंगा 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 प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोजते तत्स्फृधिक प्रदेशम विधींद्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरेसा पाठोपाठी 184ची करा सोडवन रिघाया शरण पांडुरंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग
विश्व संत अनंत कृपामूर्ती वैरागर शिरोमणी महानतेचा नंदादेव वारकरी संप्रदायाला आलेला गोंडस एकाच याचा आवाज ठेवायचा चालू असतो. वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचारानं सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता वेद मंत्राची पवित्रता अग्नीची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. देवमान्य संत संत मान्य संत जगत मान्य संत संत सम्राट विश्वगुरु जगद्गुरु तुकोबराय यांचा वनारवाडीकर फार चरणाचा नाही फक्त 4 चरणाचा अभंग आजच्या प्रभू चिंतन सभेसाठी निवडला आहे. विठ्ठल आणि म्हणून आजच्या अभंगाच्या द्वारा आलेली सर्व पाहुणे मंडळीकर वनारवाडी तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. तर फार लक्षपूर्वक ऐका मायबाप. कीर्तन सुरू करण्याआधी काही महत्वाचे नियम आहेत. पहिली सूचना अशी आहे, या ठिकाणी मी बोलायचं आणि तुम्ही नुसतं बसायचं याचं नाव कीर्तन नाही. संत महात्म्यांनी कीर्तनाची मर्यादा सांगावी. ते सांगतात कीर्तन ऐकत असताना कीर्तनाचे काही नियम असतात. तुम्ही आम्ही खेळी मेळी कीर्तनाला प्रत्येकाचं सहकार्य लागतंय. मोठ्या प्रेमानं मोठ्या आनंदानं या कीर्तनामध्ये सहभाग घ्यायचा आहे, जेणेकरून 1-1.5 सव्वा तासाची कीर्तन रूपी सेवा कधी पार पडेल हे तुमच्याही लक्षात येणार नाही. दुसरी सूचना अशी आहे, बसत असताना माणसानं थोडंसं फ्रेश बसलं पाहिजे. देवावरती नाराज आहे, बरेच दिवस झाले तुम्ही नेलं नाही असं काही नाही ना, बसत असताना थोडं फ्रेश बसलं पाहिजे. तिसरी सूचना अशी आहे, कीर्तनकार कुठल्या अधिकाराचा आहे हे बघून कीर्तन ऐकू नका, तर तुम्हाला कीर्तन कळेल. काही लोकांना तेच बघण्याची सवय लागली, चला पोराचंच कीर्तन आहे, पण कीर्तनकार कुठल्या अधिकाराचा आहे हे न बघता कीर्तनकाराच्या मुखात निघालेली शब्द अभंग ओव्या कोणत्या अधिकारी मागपायचे हा विचार करा आणि मग कीर्तन ऐका. विठ्ठल कीर्तन हे टाइमपास नाही, एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं ऐका. मी जर हृदयापासून एक कीर्तन करत असेल ना, तर ते तुम्ही हृदयापासून श्रवण केलं पाहिजे. या परिवारानं सुंदर असं नियोजन केलेलं आहे की आपल्याला चांगलं श्रवण घडावे याच्या करता. आणि म्हणून मी सांगत होतो कीर्तन किती पवित्र असावं ऐका. कीर्तन करणे तुम्हाला रडवलं जरी ना मायबाप, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तन करणे तुम्हाला हसवलं जरी ना मायबाप, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. ऐका, कीर्तनात गायन होऊ द्या, वादन होऊ द्या, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे, मी प्रमाणाच्या बाजूला कधी बोलणार नाही आणि मेन म्हणजे मी प्रमाणाच्या बाजूला कधी बोलतच नाही, कारण बोलत असताना महाराजांकडे काहीतरी पुरावा असावा. नसेल पुरावा तर महाराज पुरावा, ज्याला कळालं त्याला कळलं. नसेल पुरावा तर महाराज पुरावा, पण ऐका प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा, पण ज्याच्याकडे आहे पुरावा त्याला का पुरावा. अरे महाराज म्हणतात कीर्तन प्रवचन हे टाइमपास नाही, एक पवित्र साधन आहे. किती गोड भाषा आहे तुकोबारांची. महाराज म्हणतात कीर्तन चांग होय अंग हरे. महाराज म्हणतात आम्हाला जिथं हरिरूप होता येतं ना त्याचं नाव कीर्तन आहे. मग काय तुकोबारांचं निरूप आहे. महाराज म्हणतात किती या काळाचा सोसावा वळसा, किती सण करावं किती सोसावं. कुणाचं? काळाचं. का हो तुकोबराया, असा काय त्रास आहे या काळाचा. महाराज म्हणतात लागला सरीसा पाठोपाठी. तो काळ आपल्या पाठीमागे लागलेला आहे तुकोबराय सांगतात. मग एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करायचंय. महाराज अशी काय संधी आहे. महाराज म्हणतात एक मानवी जीवनाची संधी. मानवी जीवनाला आल्याच्या नंतर एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करायचं. महाराज अशी काय संधी. महाराज म्हणतात 184 योनीची सोडवण करायची. 184 करा सोडवण. का हो तुकोबराया, त्यासाठी काही पर्याय काही उपाय. तुकोबरायांनी एक पर्याय सांगितला, रिघाया शरण पांडुरंग. आपण पांडुरंगाची शरणागती केली पाहिजे. का हो तुकोबराया, काय आग्रह करता आमच्या जीवनामध्ये, आम्ही का पांडुरंगाची शरणागती करावी. महाराज म्हणतात हा नरदेह नावाचा पिंड आहे. हा नरदेह नावाचा पिंड आहे. हा जेव्हापासून आईच्या उदरामध्ये वाढायला लागला तेव्हापासून हे मरण आपल्या सोबत आहे. उपजल्या पिंडा मरण सांगाती. आणि याचा स्वभाव आहे मरते उपजते संपेचिते. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. तुकोबरांनी सिद्धांत करता शेवटच्या चरणामध्ये खूप गोड दृष्टांत दिलेला आहे. काय दृष्टांत गोड आहे. पूर्वीच्या काळातला दृष्टांत दिलाय.
पूर्वीच्या माता माऊल्या आढावरती पाणी ओढणा करता जायच्या. अहिल्याबाईच्या काळात त्याला बारव म्हणायचे. आता ती पद्धत राहिली नाही. त्या झाडामध्ये मोटर आली, बटन दाबलं की पाणी अंगणात येतं. अजून एक पद्धत आली, त्याला नळी खोसली की पाणी हांड्यात राजनात जातं. आता एक पद्धत येऊ नये, पाहुणा आला की नळीच तोंडात द्यायची, ही पद्धत येऊ नये. महाराज म्हणतात तुका म्हणे माळ गुंतली राठी. तुकोबरांना दृष्टांत द्यायचा आणि सिद्धांत वरती यायचा आपल्याला. बघा, दोन मडके असे, एक मडकं पाण्यात गेलं की एक पाण्यानं भरतं आणि एक वरती आलं का एक रिकामं होतं. मग वरती येणं आणि भरणं हे चालूच आहे. पण तुकोबराय म्हणतात एक नरधे नावाचं मडकं असं आहे, एक नरधे नावाचं मडकं असं रे मायबाप, जे भगवंताची शरणागती करतं आणि त्याच्या जन्ममृत्यूची हजार संपते. विठाला आणि म्हणून आजचा आलेला हा सभेचा योग आहे. कार्यक्रम कशा निमित्तानं संपन्न होतोय हे जरी सगळ्यांना ज्ञात असलं तरी सांगावं लागेल. आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये आपलं गाव पोरकं झालं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कैलासवासी सीताबाई बाबूराव भेरे आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा एकदिनी भक्ती महोत्सव नामोत्सव संपन्न होतोय. आणि ते संपन्न करण्याचं नियोजन त्यांचा मुलगा, मुलगी, नातू, नातवंड, संपूर्ण भेरे परिवार या कुटुंबाला अखिल कोंड पंढरीश पांडुरंग परमात्मा दुःख सहन करण्याची शक्ती देव, देवाकडे प्रार्थना करतो. आईंच्या चरणाशी समर्पक अशी जागा मिळो देवाला प्रार्थना करतो. आजच्या पवित्र कीर्तनोपीसाठी ज्यांची विशेष अशी साथ संपूर्ण गावातील भजनी मंडळ तसेच गावातील वैभव, दिंडोरी तालुक्याचं भूषण कीर्तनकार आमचे मामाश्री अण्णा महाराज चव्हाण यांनाही दंडवत, तसेच मृदुंगाचार्य जयवंत दादा डमाळे यांचेही खराच मरणापासून आभार. तसेच अक्षय महाराज, तसेच बाबा आपल्या प्रत्येक कीर्तनाला बाबांची उपस्थिती आहे. आभार. सचिन मामा तुमचे आभार. दादा सर्वांचे चरणारविंदी नतमस्तक. साऊंड सिस्टीमवाले तुमचे आभार. चॅनलवाले आणि तुम्ही बसलेले सर्व श्रोते वर्ग सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन सेवेला या ठिकाणी प्रारंभ. विठाला आणि म्हणून आजीला जाऊन 1 वर्ष झालं. आजी जिथून आल्या तिथं गेल्या. तुम्हा आम्हाला सुद्धा जायचंय. ज्या लोकांमध्ये तुमचा आणि माझा जन्म झाला वनारवाडीकर, त्या लोकांचं नाव सांगितलं मृत्यूलोक. मृत्यूलोकाची सरळ व्याख्या आहे मरणाऱ्यांचा लोक, त्याला म्हणतात मृत्यूलोक. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग एक दिवस जर जाणं असेल ना मायबाप, तर फार पवित्र जीवन जगून जायचं आपल्याला. किती पवित्र जीवन जगायचं ऐका. आपण गेल्याच्या नंतर कळालं नाशिक जिल्ह्याला अमुक अमुक नावाची व्यक्ती गेली तर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. एवढं पवित्र जीवन जगा. नाही एवढं पवित्र मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. आपण गेल्याच्या नंतर कळालं दिंडोरी तालुक्याला तर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. मायबाप एवढं पवित्र जीवन जगा. नाही एवढं पवित्र जीवन जगता आलं नका जगू. पण आपण गेल्याच्या नंतर कळालं आपल्या वनारवाडी गावाला तर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. एवढं पवित्र जीवन जगा. नाही एवढं पवित्र जीवन जगता आलं नका जगू. पण आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडला पाहिजे. एवढं पवित्र जीवन जगा. नाहीतर आपण जगायचं आणि आपल्या घरच्यांनी मरणाची वाट बघायची. एवढ्या दिवस नाही जीवन जगायचं आपल्याला. आपण जगायचं आणि आपल्या घरण्याची मरण्याची वाट बघायची. तुकोबारा सांगतात याच्यासारखं कठीण दुःख या जगामध्ये नाही. किती गोड भाषा तुकोबारांची बघा. मला दंतकथा नाही सांगायची, मला संतकथेतून तुमच्यापर्यंत यायचंय. साक्षात ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीच्या रूपानं. नामा म्हणे ग्रंथ
श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवे अनुभवावी. किती पवित्र जीवन असेल आमच्या ज्ञानोबारायांचं. 1 मिनिटाचा समाधी प्रसंग आहे. आम्ही भाग्यवान आहोत. पहिलं भाग्य नरदे मिळालं, दुसरं भाग्य भारतात मिळालं, तिसरं भाग्य महाराष्ट्रात मिळालं, चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला आणि 5वं भाग्य अजून जिवंत आहे. आपण बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो यथवरी, उरले ते हरे तुम्हा समर. उरलेलं आयुष्य भक्ती साधने करतात. किती पवित्र जीवन असेल आमच्या ज्ञानोबारायांचं. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या वेळेस नुसता परिवार नव्हता रडत मायबाप, नुसता जिल्हा, नुसता तालुका, नुसता महाराष्ट्र नव्हतं रडत. ज्यानं जगच निर्माण केलं ना, जगाच्या मालकाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. रुक्मिणीने म्हणावं, स्वामी देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगे देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. रुक्मिणी म्हणावं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, तुमच्या डोळ्यातून पाणी येणं बरं नाही स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं, रुक्मिणी धन्य धन्य धरातळे, जो या ते दृष्टी निहाळे, तो वाहते लटाळी वैकुंठ भुवनाचे. रुक्मिणी जो करील याची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा, सकळ ही कुळे पवित्र याचे दर्शने होती. रुक्मिणी माझ्या ज्ञानोबारायांसारखा महात्मा नाही होणार पुन्हा. एवढं वर्णन ऐकलं आतापर्यंत म्हणत होती रुक्मिणी, का रडता का रडता. आता रुक्मिणी आईसाहेबांच्या डोळ्यातूनच पाणी आलं. ऐसे सांगता हरेसे प्रेम ओ सांडले रुक्मिणी से, म्हणे धन्य धन्य दयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी आईसाहेबांच्या डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर जगाच्या मालकानं विचारलं, रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती का रडता का रडता, आता माझा तुला प्रश्न आहे रुक्मिणी, तू का रडते. स्वामी रडण्याचं एकच कारण आहे, माझ्या ज्ञानोबारायांना ज्या आईनं जन्म दिला असेल ना, त्या आईची पूस किती पवित्र असेल. म्हणे धन्य धन्य दयाची खुशी, ज्ञानदेव जन्मले नामा म्हणे माझा, स्वामी वसे संत समागमे, हेसे सांगितले ग्रामी अलंकापुरासी. किती पवित्र जीवन असावं, किती पवित्र नातं असावं. बघा आता मला दुसरं नातं सांगायचं. बाबा बोला माझ्याशी. प्रश्न असा आहे, गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो आणि रडलंच पाहिजे, पण ज्ञानोबारांच्या बाबतीत तसं नव्हतं. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता. ज्ञानोबारांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव, पण समाधीचा प्रसंग आला आणि निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, हे बांधल्या तळ्याचा सुटला से पाठ. निवृत्तीनाथ देवांच्या डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर रुक्मिणीने विचारलं, निवृत्ती तुम्ही प्रवृत्त अवस्थेवर आरूढ झाला तर रडता, काय रडण्याचं कारण आहे. काय गुरु शिष्याचं पवित्र नातं असेल. आज थोडासा शिष्य शिकला तो गुरुवर गुरु गुरु करतो, असं नसावं आमच्या जीवनात. काय गुरु शिष्य पवित्र नातं असावं. निवृत्तीनाथ देवांची भाषाही नामदेव महाराज म्हणतात, अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरुपण सिद्धी नेले. रडू याचा येतो आई साहेब, एक शब्दही कधी ज्ञानदेवांनी माझ्या शब्दाच्या पुढे ओलांडला नाही. नामा म्हणे देवा पेटला उताश्रम, करा समाधान निवृत्तीचे, मुंगियाचे भिवरी लागले स्याग, पुढे आणि मागे झाले नाही. भाग्यवान असतील ज्ञानोबाराय. एक हात जगाच्या मालकानं धरला आणि एक हात श्री गुरुने धरावा. काय भाग्य असं ज्ञानोबारायांचं. आता घडलं असं, ज्ञानोबारांना समाधीच्या जागेवर बसवलं, समाधीच्या जागेला शिळा लावली आणि आता त्या परिवाराची अवस्था कशी झाली आहे का. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, 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 निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ. लावी आली शिळा समाधीशी, लाविली शिळा समाधीशी, लावी आली शिळा समाधीशी, लाविली शिळा समाधीशी. तुमार मोक्षबाई सांगितली शरीरा, तुमार मोक्षबाई
त्या परिवाराची अवस्था कशी झाली आहे का? सोपान मुक्ताबाई सांडी ते शरीरा. त्या परिवारानं आपल्या शरीराला सोडलं आणि गडबडत लोळायला लागले. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, सोपान कोण होते? सोपान काका ज्ञानोबरायांचे भाऊ होते. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आज का सांगावं लागतं? कीर्तनात, कथेत, प्रवचनात सक्का भाऊ पक्का वैरी झाला. थोडके कुटुंब राहिले बोटावर म्हणत की भावा भावाचं प्रेम असावं. ऐका, जीवनामध्ये कोणतंही संकट येऊ द्या, शेवटी भाऊच कामाला येतो. पण सध्या कलियुगामध्ये भावाला कमेंट वाटत चालली. भावाला म्हणतो कडे जाऊन तर दाखव. भावाला म्हणतो काय कमेंट करते या मातीची? या मातीने लय मातीत घातले बाबा, आणि आपलेच मातीत घातली. महाराज म्हणता आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तो पंतो तोही तैसा झाला. ए उठा उठा जागा पाठी बयाले मोठे, पंढरी वाचुनी तुझ्या ठावराई कोठे, उठा उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा उठा जागा पाठी बयाले मोठे, उठा उठा जागा पाठी बयाले मोठे. महाराज म्हणतात अरे आपला आजा गेला, आपला पंजा गेला, अरे बाप सुद्धा मातीत गेला, मग गमेंट कशाची? माझ्या ताईंना प्रश्न आहे. सोपान मुक्ताबाई सांडी ती शरीरा कोण होत्या? मुक्ताबाई ज्ञानोबरायांच्या. किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. बघा आमची बहीण किती गरीब असली, जेव्हा भावाला ओवाळण्या करता येते ना, आमच्या बहिणीचे शब्द असतात इडा पिडा जाऊ दे, माझ्या दादाला बळीचं राज्य होऊ दे म्हणती. किती गरीब असली, जेव्हा भावाला ओवाळण्या करता सुरुवात करते ना, खूप श्रीमंत शब्द असतात. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओ वाढते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडे माया. दिली असेल देवाने सख्खी बहीण तर जपा त्या बहिणीला. का विनंती करतोय? बघा आजींच्या मावस बहिणी, चुलत बहिणी, सख्या बहिणी या कार्यक्रमात बसल्या असतील. सांगा ना कोणत्या जन्मात भेटल? बघा आता जर मरून गेलो ना, हजारो जन्म जरी फिरून आलो तरी पवित्र बहीण भावाचं नातं मिळणार नाही. म्हणून तुमच्या हातात आहे, तुम्हाला सुद्धा सुंदर भाऊ घडवतील, जो माझ्या मुक्ताईनं घडवला. किती सुंदर भाऊ घडवला माझ्या मुक्ताईनं. याच्यावरती संतकथा किती गोड सांगते आम्हाला. बघा चारही भावंड जर आळंदीला गेले तर इंद्रायणीमध्ये कधी स्नान करू द्यायचं नाही. उलट म्हणायचे इंद्रायणी बाटवायचं ठरवलं की काय? विठ्ठल पंथांनी रुक्मिणीला विचारलं आळंदीकरांना, सांगा ना आमच्या लेकरा कधीच सुखाने राहतील, सांगा ना, न्याय द्या ना आम्हाला. इथं नाही मिळणार. पैठण तीर्थक्षेत्राला जावं लागेल, तिथं न्याय मिळेल, तो भोगायचा आणि मग तुमचे लेकरं सुखाने राहतील. जसं विठ्ठल पंतांचं कार्य होतं तसं तुमच्या माझ्या बापाचं कार्य आहे, तसं रुक्मिणीचं कार्य होतं तसं तुमच्या माझ्या आईचं कार्य आहे. म्हणू नका आपल्या बापाने आपल्या करता काय केलं, म्हणू नका आपल्या आईनं आपल्या करता काय केलं. पांडुरंगासारखा बाप आपल्या घरामध्ये आहे, रुक्मिणी सारख्या आई आपल्या घरामध्ये आहे. किती कष्टाचं जीवन आहे आमच्या आईचं, किती प्रेम करते आमची आई. एका कवीनं दोनच शब्द वापरले आमच्या आई करता. ममतेची मूर्ती होते माझी आई, ममतेची मूर्ती होते माझी आई. कसं पांग फेडू होऊ तराई, ममतेची मूर्ती होते माझी आई. किती प्रेम करते आमची आई. घ्या ना आमच्या आईला कधीतरी समजून. विठ्ठल पंतांनी रुक्मिणीने विचारलं आळंदीकरांना, न्याय द्या ना आम्हाला. इथं नाही मिळणार. पैठण तीर्थक्षेत्राला जावं लागेल. पैठण तीर्थक्षेत्राला गेले आणि पैठणकरांनी न्याय दिला. देहांत प्रायचित जीवन संपवावं लागेल, तेव्हा तुमचे लेकर सुखानं राहतील. जल मजल करत आळंदीमध्ये आले. रुक्मिणीने विचारलं, स्वामी मिळाला का होत न्याय? काय नाही दिला सांगा ना स्वामी, राहतील ना आपले लेकर आता सुखानं? सांगा ना स्वामी काय नाही दिला? दिलाच नाही. काय नाही दिला? देहांत प्रायचित. अंगावरती शारे उभे राहिले, पण लेकर जर सुखानं राहत असतील तर तेही भोगण्याची तयारी आहे. तो दिवस उजळला, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, आपल्या चारही लेकरांना आपल्या हातानं खाऊ घातलं. सोपान मुक्ताबाई, निवृत्ती, ज्ञानदेव आपल्या लेकरांना आपल्या हातानं खाऊ घातलं, सुखानं झोपी लावलं. रात्रीचे 12 वाजले. विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी आता निघावं लागेल आपल्याला. सांगा ना माय, जगात कोणती अशी आई आहे
आपल्या लेकरांना आपल्या हाताने खाऊ घातलं, झोपेत टाकून निघून गेली. फक्त आपले लेकरं सुखाने राहिले पाहिजे हा जीवनातील अट्टहास आहे. रुक्मिणी दारापर्यंत आली, डोळ्यातून गळ 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 पाणी आलं. विठ्ठल पंतांनी सांगितलं, रुक्मिणी यदा कदाचित तुला माया सोडणार नाही, तू लेकरांचा सांभाळ कर, मी जातो. पण डोळे पुसले, क्षणात माहेरचा त्याग केला आणि देहांत प्रायश्चित्त घेऊन टाकलं इंद्रपुरीमध्ये उडी. सकाळ सकाळची वेळ झाली, माझी मुक्ताई खेळत होती आणि खेळता खेळता माझ्या मुक्ताईला भूक लागली. ज्ञानदादांकडे आले आणि सांगितलं, ज्ञानदादा भूक लागली रे ज्ञानदादा या पोटाला. ज्ञानोबाला एकही शब्द बोलायला तयार नाही. निवृत्तीनाथ देव समजदार होते, ठाऊक होतं, पण यदा कदाचित जर मुक्ताईला माहित पडलं तर ती हंबरडा फोडल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं, मुक्ते येतील का, काळजी करू नको. अरे ज्ञानदादा भूक लागली रे ज्ञानदादा या पोटाला. ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ते आता जातो, तुला खाण्याकरता काहीतरी घेऊन येतो. ज्ञानोबारांची मधुकरीची झोळी घेतली, दाराशी गेले, आवाज दिला, मधुकरी. एका माता माऊलीनं सुंदर असं पीठ वाढलं. ब्राह्मणांच्या पोरानं बघितलं, अरे ज्ञाना आला, ज्ञाना आला, ज्ञाना आला. हातातली झोळी हिसकावून घेतली, जेवढं पीठ होतं अख्खं मातीमोल केलं आणि ज्ञानोबरांच्या चेहऱ्यावरती क्रोध आला. आता तुम्ही म्हणाल, ज्ञानोबरांच्या चेहऱ्यावरती क्रोध येत होता का? बघा, मला हे सांगायचंय की एक बहीण सुद्धा एका भावाला घडवू शकते. जल मजल मजल करत सिद्ध बेटामध्ये गेले, कुटियाचा दरवाजा लावून घेतला आणि खिडकीमधून माझ्या मुक्ताईनं डोकवून बघितलं आणि सांगितलं, ज्ञानदादा काय आणलं का रे खायला? भूक लागली रे ज्ञानदादा या पोटाला. ज्ञानोबारा एकही शब्द बोलायला तयार नाही. कसं सत्वन करावं, कसं समजावून सांगावं मुक्ताईला. बघा, या कार्यक्रमात असे काही माणसं असतील, एका टायमाला आमचा बाप उपाशी राहिला असेल पण लेकरांना कधी उपाशी नाही राहू दिलं. एका टायमाला आमची आई उपाशी राहिली असेल पण लेकरांना उपाशी नाही राहू दिलं. कसं सत्वन करावं, कसं समजावून सांगावं मुक्ताईला. पण माझ्या मुक्ताईनं ज्ञानोबरांच्या चेहऱ्यावरचा भाव ओळखला आणि सांगितलं, ज्ञानदादा तुम्ही कोण आहात? योगी योगी पवन बनाता, योगी पवन बनाता, योगी पवन बनाता, योगी पवन बनाता. साहेब रान जनाता, साहेब गोड उपदेश केला बहिणीनं भावाला. ज्ञानोबरांच्या चेहऱ्यावरचा क्रोधच काढून टाकला आणि बनवलं माझ्या जनाबाईंची भाषा आहे. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञानाचा
भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आलोय काय कोणाची निंदा करत बसू नका. मित्राचं वैर असेल तर संध्याकाळी पाय धरा, आणि भावाचं वैर असेल तर संध्याकाळी एका पंक्तीला बसा. काय उद्याचं काय होईल काय सांगता येत नाही. क्षणाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी, उद्याचं काय होईल काय सांगता येत नाही. म्हणून आलो जनभंगूर नाही भरवसा, जनभंगूर नाही भरवसा. वारे सावध थोडा मायाचा, वारे सावध थोडा मायाचा. काही ना तने मग गळा पडेल फासा, काही ना तने मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे बोलता, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. हुशार थोर आहे बोलता, राम स्मरादी, राम राम स्मरादी. क्षणाचा भरोसा नाही. म्हणून आलोय काय भानगडी करत बसू नका. काय लोक भांडतात, भांडणं झाल्यावर अख्खे पोलीस स्टेशनला, दवाखान्यापर्यंत जातो का त्याची गॅरंटी नाही, पण अख्खे पोलीस स्टेशनला. ज्याच्यासाठी कमवलं त्यानं जर म्हटलं काय कमवलं आमच्या बापानं, अख्खं झिरो झालं. काय कडे बाळा बाप सदैव दुबळा, म्हणून मिळालं हे जीवन परत मिळणार नाही. 100 वर्ष नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ दाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा 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 मधुसूदना. महाराज म्हणतात 100 वर्ष नरदेह दुर्लभ आहे, पण मिळालं नाही जीवन. याला एक ना एक पासून धोका आहे. कोणापासून? अभंगाच्या प्रथम चरणात. किती या काळाचा सोसावा ओळसा, या काळाचा सोसावा ओळसा. किती या काळाचा काळाचा सोसावा बोळसा. किती या काळाचा सोसावा वळसा, लागला सरेसा पाठोपाठी. महाराज म्हणतात तो काळ आपल्या पाठीमागे लागलेला. बघा मग एक दिवस काळ आला की आपल्याला घेऊन जाणार आहे, आणि जे काही कमवलं ते सगळं इथंच राहणार आहे. म्हणून आलोय काही कोणाची निंदा करत बसू नका. नंतर काही काही लोक काय निंदा करतात, त्यांच्यासाठी एक पदवी बाबा, मृदंगाचार्य नाही, गायनाचार्य नाही, कुचकाचार्य. लय खतरनाक कुचकाचार्य, ऐकलं नाही वाटतं, लय खतरनाक.
नाही गायकाला गायन जमू द्या, नाही कीर्तन करायला कीर्तन जमू द्या, नाही पखवाजाला पखवाज जमू द्या, असाच कणत बसला. ज्यांची निंदा केली ते युनियन फिरायला लागले. याला साधी मोटरसायकल सुद्धा घेता आली नाही. आपण नाही करायची कोणाची निंदा. राहत असेल दिंडोरीला तर आवरून आणा आणि इकडे भाल्याची खोडी करून द्या त्याला. याच्या पुढे जाऊन सांगू एक दिवस आपल्या गाडीवर फिरून घ्या, पण आपली कोणाची निंदा करायची नाही. महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती मानवाची करू नये, स्तुती मानवाची करू नये. स्तुती करावी देवाची, स्तुती मानवाची करू नये, स्तुती मानवाची करू नये. तुकोबारा म्हणतात आपण कोणाची निंदा करायची नाही, जगाला करू द्या. बघा आपण आपल्या देवावरती प्रेम करायचं. तर जिथं देवावर प्रेम केलं तिथं देव सुद्धा मनापासून आपल्यावर प्रेम करतं. जिथं कोणी किती कसंही जळू द्या, मला सांगा जळून काय होईल? राग. मग जळून जर राग होत असेल तर जळण्यात काय मजा आहे? माझा मुद्दा असा आहे, किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरीसा पाठोपाठी. आता तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे, नेमका तुकाराम महाराजांना काळाचा दाखवता का काळाला तुकाराम महाराजांचा दाखवता? काळ गुलाम सलाम करे तुकया करे राबतस एक, जगा काळ काय माथा दिला पाय दोन. तुकाराम तुकाराम नाम घेता कमी. जिथं मायेवर पाय देण्याचं सामर्थ्य संतांना आहे तिथं भेव गाव. काळाचा धाक संताला नाही, काळाचा धाक आपल्याला आहे. कधी गाड घेत सांगता येत नाही. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. सेकंद सेकंदाना मिनिट मिनिटाला काळ आपली वाट बघतोय. कसा? एक 5 मिनिटात दृष्टांताला स्पर्श करतो आणि पुढे जातो. बघा एका गावात एक विद्वान ब्राह्मण राहत होते, विद्वान होते, अभ्यास होता आणि जवळ एक राजाची नगरी होती. आता गुरुजीला असं वाटलं माझा अभ्यास आहे, याचा काहीतरी जनतेला प्रजेला याचा फायदा व्हावा, राजाजवळ जाऊन हे घराणं मांडावं. निघाले गुरुजी. प्रवास करत असताना एक जंगल लागलं. जंगलामध्ये प्रवास करत असताना गुरुजींच्या पुढे एक ग्रस्त चाललेला होता. अचानक मागून घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला. गुरुजीला असं वाटलं की काही वेगानं मागून घोडा येतोय. मांग पाहिलं, डोळ्याला अख्खी धुळच दिसली. आता समोरच्याला सांगावं, हे राजा अरे बाजूला होय, काही वेगानं घोडा येतोय. गुरुजी त्याला सांगायला असं पुढे फिरणार तेवढ्यात तो घोडा गुरुजींच्या पुढे गेला आणि त्याचा वाघ झाला. समोरचा तो ग्रस्त चाललेला होता, त्याला त्या वाघानं खाऊन टाकलं. आता गुरुजीचं लक्ष होतं वाघ जाईल कोण्या दिशेला. वाघ गुरुजींसमोरच फिरला. गुरुजींसमोर आला, नतमस्तक झाला. मग गुरुजीने विचारला, अरे कोण आहे तू? गुरुजी मला काळ म्हणतात. समोरच्याचं आयुष्य संपलेलं होतं, मी त्याला घेण्याकरता आलेलो होतो. मग गुरुजींना असं म्हणायला पाहिजे होतं, तू मला कधी घेऊन जाणार आहे? गुरुजी म्हणे तुम्हाला कधी घ्यायला येणार आहे? म्हणजे आधी काढून देणार आहे मग येणार आहे का? मरण कधी कुणाला आवडतं का? जाता जाता मनावर येईन हिला, येईन बाई तुम्ही काल मरून जायला पाहिजे होतं. येईन मरून जाईल पण तुमच्या दारात येणार नाही, कारण मध्ये मरण कधी कुणाला आवडत नाही. बघा गुरुजींना सांगितलं, अरे पण घ्यायला कधी येणार आहे सांग ना. नाही म्हणे तुमचं या चिठ्ठीत नावच नाही. अरे पण सांग ना कधी घ्यायला येणार आहे? नाही म्हणे तुमचं या चिठ्ठीत नावच नाही. पण गुरुजी जाता जाता तुम्हाला एक हिताचा सल्ला देऊन जातो. म्हणे काय? गुरुजी तुम्हाला पाण्यापासून धोका आहे. एवढं म्हटलं बस गायब झाले त्या काळ. आता पाण्यापासून धोका आहे म्हटलं तर गुरुजीला धाकच पडला भाऊ. सकाळी स्नानाची वेळ झाली, 5 बकेट लागायचे गुरुजीला. एका बकेटमध्ये गुरुजीने आंघोळ केली, पूजा विधी झाली, भोजनाची वेळ झाली गुरुजीची. 5 तांब्या लागायचे गुरुजीला पाणी प्यायला. आधी शक्ती झाली, चमच्यानं पाणी प्यायला लागलं गुरुजी, कारण पाण्यापासून काय धोका आहे. बघा ते राजाची मुलगी लग्नाच्या वयात आलेली होती. गुरुजींकडे पत्रिका काढली, सांगितलं गुरुजी तुम्हाला 2 लाख रुपये देतो लग्न लावायचे, माझ्या मुलीच्या लग्नाला यावं लागेल. प्रधानजी पुढे फिरले. मग याच्या डोक्यात आलं, अरे पण लग्नाला कुठं बोलवलं सांगितलं नाही. हे प्रधानजी अरे थांब, लग्नाला कुठं बोलवलं? काही नाही म्हणे, नाशिक जवळ एक गंगा आहे. गंगा म्हणजे पाणीच ना. सांग राजाला 10 लाख जरी तिथं लग्न लावायचे तरी तुमच्या मुलीच्या लग्नाला येत नाही. प्रधानजी गेलं आणि सांगितलं राजे गुरुजी येत नाही. शेवटी राजे आले आणि गुरुजी जवळ घराणं मांडलं. सांगितलं गुरुजी 2 लाख रुपये तर लग्न लावायचे. गुरुजींना सांगितलं अहो राजे तुम्हाला माहिती आहे ना मला पाण्यापासून धोका आहे. तो म्हटला अहो काळजी करू नका, आपण उड्डाणपुरावरून जाऊ. बरं ठीक आहे. सगळं गणित वगैरे ठरलं. पूर्वीचा काळ वऱ्हाडी मंडळ, राजवाड्याचा काळ, वऱ्हाडी मंडळ निघालं. जाता जाता एक नाशिकच्या मागे एक नगर लागलं. नाशिक पुढे राहिलं, गंगा पुढे राहिली, एक नगर लागलं. तिथं गुरुजीचा मुक्काम पडला आणि तिथं एक राजा राहत होता. त्या राजानं नवस केलेला होता, नवस पूर्ण झालेला होता. हत्तीच्या वजना एवढं सोनं शुद्ध ब्राह्मणाला दान करायचं होतं. प्रधानजीला पाठवलं. प्रधानजी आले, गुरुजी राम राम, आमच्या राजाने नवस केलेला आहे, नवस पूर्ण झालेला आहे.
हत्तीच्या वजना एवढं सोनं शुद्ध ब्राह्मणाला दान करायचं आहे. गुरुजीने तर डोळेच पांढरे केले. आता नाशिक लाख असतो, एवढे लग्नाचे 2 लाख घेऊ असतो, येतो सांग राजाला. प्रधानजी पुढे फिरले, मग याच्या डोक्यात आलं रे घ्यायला पुढे बोलवलंय, सांगितलं नाही. ए प्रधानजी अरे थांब, अरे घ्यायला पुढे यायचं काही नाही म्हणे गुरुजी. हे सोनं घ्यायला तुम्हाला फक्त नदीवर यावं लागलं. नदीवर सांग राजाला, हत्तीच्या वजना एवढं जरी सोनं दिलं तरी मी सोनं घ्यायला येत नाही. प्रधानजी गेलं सांगितलं राजे गुरुजी येत नाही. शेवटी राजा आले, राजाला सांगितलं गुरुजी अहो मी नवस केलेला आहे, नवस पूर्ण झालेला आहे, हत्तीच्या वजना एवढं सोनं शुद्ध ब्राह्मणाला दान करायचंय. गुरुजींना सांगितलं राजे पण तुम्हाला माहित आहे ना मला पाण्यापासून धोका आहे. त्यांना सांगितलं राजे गुरुजी तुम्ही काळजी करू नका, सैन्यबळ काय कमी का आपल्याकडं, इकून 100 उभे करू आणि तिकून 100 उभे करू. गुरुजी म्हणे आता काही धोका नाही. आता गुरुजी आले पाण्यात, तुम्हाला कळतीलच. गुरुजी आता काठावर आले. राजाने सांगितलं गुरुजी थोडस पाण्याजवळ. गुरुजी म्हटले अहो राजे तुम्हाला माहित आहे ना मला पाण्यापासून धोका आहे. राजे म्हटले हो माहिती, पण गुरुजी थोडस पाण्याजवळ आहे. आता गुरुजी पाण्यात आले. आता राजा काय करणार, ते सोनं गुरुजीला दान करणार. ऐका, राजा ते गुरुजी सोनं दान करणार. तेवढ्यात त्या राजाने त्या गुरुजीचा हात धरला आणि त्याचा काळकुट्ट माणूस झाला. आणि मग गुरुजी म्हणे राम राम, अरे तू काळ झालाच कसा. तर तो म्हणतो अरे आपली कुठेतरी भेट झाली होती. कुठं, वाघाजवळ, जंगलात. गुरुजी मी आधी भेटलो तेव्हा कोण होतो, घोडा. घोड्याचं काय झालं, वाघ. गुरुजी मला घोडाही होता येतं, घोड्याचा वाघही होता येतं. मग गुरुजी मला काळ होणं मागे का हो गुरुजी. लागला सरी पाठोपाठी लागला सरी पाठोपाठी लागला सरी पाठोपाठी लागला सरी लागला सारे लागला सारे त्या संधीचं सोनं करायचंय. महाराज अशी काय संधी आहे, अभंगाच्या दुसऱ्या चरणात. 184 करा सोडवाना 184 करा सोडवा 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 गाया शरण पांडुरंगा गाया शरण पांडुरंगा 184 करा सोडवा
सोडवाना लिंगाया मृत्यूच्या बाबतीत दाखला नसेल, मृत्यूच्या बाबतीत वशिला चालत नसेल, मृत्यूला आम्ही आटोक्यात आणू शकत नसेल तर उपाय काय? उपाय ज्याच्या ताब्यात मृत्यू आहे त्याची शरणागती जर पत्कारली तर तो मृत्यूपासून आपल्याला सोडवल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणतात तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा, बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. मग काय केलं पाहिजे? त्याचं नाव घेतलं पाहिजे. काय नाव घेतलं पाहिजे? देवाचे लय उपकार आहे आपल्यावरती, बार काय नाही का? किती उपकार आहे? एका कानाला मशीन बसवायचं म्हटलं तर 2 लाख रुपये लागतात. एका डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हटलं तर 2 लाख रुपये लागतात. देवानं 2 डोळे आपल्याला फुकट दिले. एका कानाला मशीन बसवायचं म्हटलं तर 75,000 रुपये लागतात. देवानं 2 कान आपल्याला फुकट दिले. बघा, एक दात पडला तर दुसरा बसवायचं म्हटलं तर 55,000 रुपये लागतात. देवानं 32 आपल्याला फुकट दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपन भवरुग गा, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, नाथ जीवपण भोगरुगा, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. एक किडनी खराब झाली तर दुसरं कोणी देत नाही, आणि दिली तर पहिल्यासारखं काम करीत नाही. घेणाराही यादू पण देणाराही यादू. पण देवानं किती सुंदर नरदे दिला बघा. दिले इंद्रिय हात पाय कान. त्यानं जर ठरवलं तर 1 सेकंद सुद्धा तुम्हाला इथं थांबू देणार नाही. 1 सेकंद सुद्धा तुम्हाला इथं थांबू देणार नाही. किती सुंदर नरदे दिला देवानं. कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा. इतका सुंदर नरदे दिला देवानं. बघा, अरे लाईटीचं लाईट बिल थकलं तर वायरमॅन कनेक्शन कट करतो. पाण्याचं पाणी बिल थकलं तर ग्रामपंचायत कनेक्शन कट करतो. देवानं सुंदर एवढं कनेक्शन दिलं, त्यानं सुद्धा महिन्याला GR काढायला पाहिजे. अरे महिन्याला 1 लाख वेळा जर माझं नाव घेतलं नाही तर कनेक्शनच कट करेल असं म्हणायला पाहिजे. जरी नाव नाही घेतलं तरी तुम्हाला आयुष्यभर सांभाळतो. तरी त्याचे किती उपकार मी प्रमाण सांगून गेलो. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. मग काय केलं पाहिजे? लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल, मना वेळो वेळा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज की जय.
लक्ष 84 करा सोडवन रिघाया शरण पांडुरंगा. पांडुरंगाची शरणागती जर आपण पत्कारली तर तो मृत्यूच्या अलीकडच्या काठाहून पलीकडच्या काठापर्यंत सुखरूप पोहोचवल्याशिवाय राहत नाही. मग त्याची शरणागती केली पाहिजे. महाराजांना विचारलं, महाराज त्याची शरणागती जर केलीच नाही तर? महाराज म्हणले, त्याची शरणागती जर केली नाही तर तुम्हाला मृत्यू लोकातला एक नियम लागू होईल. कोणता नियम? अभंगाच्या 3ऱ्या चरणातला. उपजल्या पिंडा मरण सांगाते, 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 मरते उपजते सवेची, मरते उपजते सवेची, लक्ष 84 करा सोडवना, लक्ष 84 करा सोडवना, मरते उपजते सवेची, मरते उपजते सवेची, लक्ष 84 करा सोडवना, लक्ष 84 करा सोडवना. मृत्यू लोकातला एक नियम सांगितला. त्या नियमाचं नाव तर काय असेल? उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते संवेचिते. बघा, बरीच माणसं म्हणजे सगळीच माणसं जन्माला येताना माणूस म्हणून जन्माला आली, जाताना माणूस होऊनच गेली. काही जन्माला येताना माणूस म्हणून आली पण जाताना राक्षस म्हणून गेली. काही जन्माला येताना माणूस म्हणून आली पण जाताना देव माणूस होऊन गेली. बघा, माणसानं जन्माला येताना माणूस म्हणून आलं पाहिजे आणि या मृत्यू लोकामध्ये नामचिंतनाच्या जोरावर देव माणूस होऊन गेला पाहिजे. बघा, गावातला माणूस गेला असं म्हणता कामा नाही, गावातला देव माणूस गेला असं म्हटलं पाहिजे. याला जगण्याचा दर्जा म्हणायचा. 5 मिनिटं दृष्टांताला स्पर्श करतो आणि पुढे जातो. शिवाजी महाराजांचा काळ आहे. शिवाजी महाराजांचा काळ आहे. कशासाठी सांगतो ऐका, माणसानं देव माणूस कसं होऊन गेलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा काळ आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक संकट आलं. त्या संकटाचं नाव होतं सिद्धी जव्हार. बघा, सिद्धी जव्हारानं जिथं राजे राहत होते त्या गडावरती 500 मावळ्यांचं राजे राहत होते. त्या गडाला सिद्धी जव्हारानं वेढा दिला. वेढा इतका प्रचंड दिला की मुंगी सुद्धा येणार नाही आणि मुंगी सुद्धा जाणार नाही. वेढा इतका प्रचंड दिला. राजांना सांगितलं, राजा आम्हाला भेटायला या, राजा आम्हाला भेटायला या. पण राजांना माहितीये सिद्धी जव्हाराला भेटायला जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. बघा, त्यावेळेस माणसाची शक्ती समोरासमोर येऊन युद्ध करू शकत नाही, त्यावेळेस माणसानं युक्तीचा वापर केला पाहिजे. सांगितलं, राजा आम्हाला भेटायला या. पण राजांचा चेहरा काळवंडला. गडावरचं धान्य संपत आलं. आता करायचं काय? चिंताग्रस्त झाले होते राजे. पण त्याही स्वराज्यामध्ये त्या संकल्पनेत एक मावळा प्रेरित झाला होता आणि त्या मावळ्याचं नाव होतं शोभा काशीद. एका नाभिक समाजामध्ये जन्माला आलेला शोभा काशीद एक दिवस राजांसमोर गेला आणि मुजरा केला. राजांना सांगितलं, शोभा काय पाहिजे तुला? राजा, तुमचं मुकुट मला द्याल का? तुमचे कपडे मला द्याल का? बघा, शोभा काशीदची हसियत अशी होती, दाढी राजांसारखी, देहबोली राजांसारखी, डांबडा राजांसारखा. बघा, राजांचे कपडे घातले तर छत्रपती शिवाजी महाराज हे का ते त्रयस्थ माणसाला ओळखणं फार कठीण जावं इतका साम्यपणा. सांगितलं, शोभा काय पाहिजे तुला? राज, माझं ऐका ना, आमची एक इच्छा आहे राज, माझं एक वाक्य ऐका ना. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. बघा, एक शोभा काशीद जर मेला तर हजारो शोभा काशीद या महाराष्ट्रामध्ये तयार होतील. पण एक छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर स्वराज्याला छत्रपती मिळणं कठीण आहे. राज, शोभा काय इच्छा आहे तुझी? राज, आमचं असं ठरलंय की तुमचे कपडे घालून मी डुप्लिकेट शिवाजी
शिवाजी महाराज तुमच्या स्वरूपामध्ये सिद्धी जवाराला भेटायला जाईल. आपण सिद्धी जवाराला आमंत्रण पाठवू की राजा तुम्हाला भेटायला येत आहे. सैनिकांचा फौज फाटा कमी होईल. मग काय होईल शुभा? सैनिकांचा फौज फाटा कमी झाल्यानंतर तुम्ही काही 100-150 मावळ्यांचं विशाल गडाकडे कूच करा. सगळं ठरलं. राजांच्या डोळ्यात टपटप पाणी आलं. शुभा काशीतला कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, शुभा काळजी घे, आई जगदंबा तुझं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. सगळं ठरलं. शुभा काशीत पालखीमध्ये बसला. सिद्धी जवाराला आमंत्रण केलं की राजा तुम्हाला भेटायला येत आहे. सिद्धी जवार तयारीतच होता. तलवारीला धार लावत होता. म्यानात तलवार घालत होता. तळपायाची आग मस्तकात गेली. रक्त उधळत होतं. डोळ्यातून आग ओघत होती. बघा योगायोग असा की शुभा काशीत पालखीमध्ये बसले. काही मावळे पुढं, काही मावळे मागं. पालखी गेली. सिद्धी जवाराच्या शामियानाजवळ पोचली. पण योगायोग असा मंडळी, पालखी खाली ठेवण्यात आली. पालखीचे पडदे बाजूला झाले. पण योगायोग असा शुभा काशीत कडून एक चूक झाली. बघा पडदे बाजूला झाले. शुभा काशीत कडून एक चूक झाली. चूक काय? छत्रपती शिवाजी महाराज उतरताना नेहमी उजव्या बाजूनं उजवा पाय ठेवून उतरायचे. शुभा काशीत डावा पाय ठेवून डाव्या बाजूने उतरला. सिद्धी जवाराजवळ अफजल खानाचा मुलगा फाजल खान तिथं उपस्थित होता. बघा शेजारची माणसं किती दक्ष असली पाहिजे, त्याचं लक्ष होतं. त्यांना सांगितलं, सिद्धी अरे हे शुभा नाही हो सकता. क्यों हे शुभा नाही हो सकता? अरे मी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांना पालखीतून उतरताना बघितलंय. नेहमी छत्रपती शिवाजी महाराज पालखीतून उतरताना नेहमी उजवा पाय ठेवून उजव्या बाजूने उतरायचे. हा डावा पाय ठेवून उतरलाय असं सांगितलं. सिद्धी जवाराच्या मनामध्ये शंकेची पाल चटपटली आणि सांगितलं, अरे आता काय करावं लागेल? त्यानं सांगितलं, अजून एक उपाय आहे. यांनी ज्या वेळेस माझ्या वडिलांचा पोथळा बाहेर काढला ना, त्यावेळेस मी यांच्या मस्तकावरती वार केलाय. ते वाराची खून जर यांच्या मस्तकावर असेल तर ते शिवाजी महाराज असतील, नाहीतर काहीतरी गनिमी काबा आहे. आणि गनिमी काबा करायला मराठी फार हुशार आहे. काही कळायच्या आत सिद्धी जवारानं मूठ आवळली आणि तलवारीच्या टोकानं शुभा काशीचा मुकुट उडवलाय आणि सांगितलं, चेक करा. पण आपल्या मावळ्यात एक म्हणे, आड्यातच नाही तर पोऱ्यात पुढून येणार. अरे पण नव्हतेच ना ते शिवाजी महाराज. आणि सांगितलं, अरे माझी फसवणूक केली गेली. किती महिने मी शिवाजी महाराजांची वाट पाहिली आणि छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप निघून गेले. तर पायाची आग मस्तकाला गेली. काही कळायच्या आत सब 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 शुभा काशीतवर वार केले. शुभा काशीत धरा तीर्थ कोसळला आणि सांगितलं, अरे काय गरज होती तुला? हत्तीच्या ताकदीचा शुभा काशीत धारा तीर्थ कोसळला. उमऱ्यातून रक्त व्हायला लागलं. अक्का शामिला झाला. तरी या मृत्यूच्या प्रसंगाला शुभा काशीत खतखत खतखत हसू लागला. सिद्धी म्हणतो, अरे काय गरज होती तुला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून येण्याची? केलं ना कुटुंब उद्ध्वस्त. काय पत्करलं तू? त्याही प्रसंगाला शुभा काशीत म्हणतो, अरे माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. आईला सांगतो, आई वंदन आहे तुझ्या खुशीला, कारण की स्वराज्यासाठी समर्पित करणारा मुलगा आई तुझ्या पोटामध्ये वागवला का? आई संध्याकाळी घरी येईल का माहित नाही, पण तुझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. आई माझ्यासारखा भाग्यवान मीच आहे. सिद्धीला म्हणतो, का भाग्यवान आहे का? शुभा काशीच्या त्या प्रसंगाला शुभा काशीच्या मुखातलं वाक्य आज फक्त कीर्तनातून शुभा काशीचं वाक्य घेऊन जा. शुभा काशीत म्हणतो, अरे जन्माला येताना एका नाभिक समाजामध्ये शुभा काशीत म्हणून जन्माला आलो, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जन्माला आलो. हे माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. म्हणून जन्माला येताना माणूस म्हणून जर आले, तर जाताना देव माणूस जरवता आलं, तर जीवनाची कर्तव्यता सफल झाली. गड्या विठाला मग ही प्रक्रिया सुटेल केव्हा? अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे गुंतले राहती, तुका म्हणे माळ गुंतले राहती, तुका म्हणे माळ गुंतले राहती, तुका म्हणे माळ गुंतले राहती, तुका म्हणे माळ
ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम झालेली सेवा श्री भगवान परमेश्वराच्या चरणावरती विलीन करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये चुकीचे शब्द बोल जाऊन कुणाचं अंतकरण दुखावलं असेल तर या गादीवरून खऱ्या अर्थानं माफी मागतो. खऱ्या अर्थानं तुमचा मुलगा या नात्याने मला माफ करा. कुणाला एक असेल तर दुसरं समजा, दुसरा असेल तर तिसरं समजा, नसेल दत्तक घेतलं तरी चालेल पण मला माफ करा. म्हणून जे काही बरोबर असेल घेण्यासारखं असेल आतापर्यंत मला लाभलेले सर्व गुरुवर्य यांच्या चरणारविंदी नतमस्तक सेवा करतो. जाता जाता एक सांगतो, आई वडिलांची सेवा करा, गोमातेची सेवा करा. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. आज कीर्तनासाठी ज्यांची विशेष उपस्थिती संपूर्ण गावातील भजनी मंडळ दादा, वेळोवेळी तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचे खऱ्या अर्थानं मनापासून आभार. आणि खऱ्या अर्थानं भेरे परिवाराला पंढरीश पांडुरंग परमात्मा दुःख सहन करण्याची शक्ती देव ही मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. हा बोलिलेले करू वेडी वा पुरी